ग्रामपंचायत शेमडी, केळघर, तेटली, ग्रुप ग्रामपंचायत बामनोली कसबे, अंधारी, कास, मुनावळे, कारगाव, केळघर, आपटी, वाकी, निपाणी ही गावे नियोजित सोळशी धरणाच्या खालील बाजूस कोयना पाणलोट क्षेत्रापासून वरती वसलेली गावे असून कोयना धरणापासून यांच्या गावांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही। पाणलोट क्षेत्रात या जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत, परंतु या धरणापासून येथील शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही। कोयना धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उचलण्याचा परवाना सुद्धा शासनाने येथील गावकऱ्यांना दिलेला नाही। तसेच अभयारण्यासाठी येथील गावकऱ्यांच्या जमिनी शासनाने प्रकल्पासाठी घेतलेल्या असून त्यांचा सामान्य शेतकरी व विभागातील नागरिकांना कसलाही फायदा नाही। तसेच हा विभाग अतिशय दुर्मिळ व डोंगर उताराचा असल्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी हे डोंगर उतारावरून वाहत जाते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भीषण आहे। त्याचबरोबर परिणामी विभागातील 60% लोक हे उदरनिर्वाहासाठी शहरात विस्थापित झालेले आहेत। त्यामुळे नियोजित सोळशी धरणामधून येथील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना या धरणातून कॅनलद्वारे व पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी मिळावे अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे। नमस्कार, मी संतोष मालुसरे। सध्या आपण आहोत सिंचन विभाग सातारा अधीक्षक या ठिकाणी ऑफिसमध्ये आहे। या ठिकाणी सोळशी धरण होत आहे। 38 गावच्या वतीनं, सरपंचांच्या वतीनं, गावच्या वतीनं अनेक ठराव देण्यात आलेले आहेत। साहेबांना या ठिकाणी राजने साहेब आहेत, आपल्याला माहिती देत आहे। कशा पद्धतीने साहेब आपण आज या ऑफिसमध्ये आपण जे ठराव दिले काय सांगा? नियोजित सोळशी या ठिकाणी धरण होत आहे आणि या सोळशी धरणामधून आमच्या कोयना विभागातल्या आमच्या 38 गावांना उन्हाळ्यामध्ये तीव्र अशी पाणी टंचाई भासत असते। शेती सर्वांची खऱ्या अर्थानं कोयनेमध्ये गेली आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्टमुळं एक थेंब सुद्धा पाणी तिथल्या आमच्या स्थानिक मंडळींना उचलता येत नाही। ना तिथं शेतीला पाणी मिळत, ना पिण्याला पाणी मिळत। अतिशय तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई भासत असते। परिणामी जवळजवळ 60 ते 70% आमचे सगळे त्या भागातली सगळी मंडळी पोटा पाण्यासाठी मुंबईत या ठिकाणी विस्थापित झालेत। आता सोळशी या ठिकाणी धरण होतंय। आमची प्रशासनाला विनंती आहे, आमच्या सगळ्यांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सूचनेनुसार आपण आमच्या 38 गावातल्या लोकांना पिण्यासाठी आणि कॅनलद्वारे शेतीसाठी या धरणामधनं पाणी उपलब्ध करून द्यावं, अन्यथा 38 गाव तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी उभं करेल। आमच्या विभागामध्ये धरण होतंय, त्याचा लाभ निश्चितपणाने आमच्या सगळ्या लोकांना झाला पाहिजे। आपण या सोळशी धरणातून मान खटावला पाणी कॅनलद्वारे नेत आहे, तर पहिला आमच्या भागातल्या सगळ्या लोकांची शेतीची आणि आमच्या लोकांची तहान भागवून आपण आपल्याला वाटेल तिथं पाणी न्या। आम्हाला ताबडतोबीनं आम्ही दिलेल्या निवेदनाचा विचार करून शासनानं सकारात्मक दृष्ट्या आमच्या विभागातल्या 38 गावातल्या सगळ्या लोकांना, आमचे मुरे पण त्या ठिकाणी आहेत, कोळगर वगैरे आमची गावं डोंगरावर आहेत, त्यांना सुद्धा उचलून त्या ठिकाणी पाणी मिळावं यासाठीचं निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आलो। आपण पुनर्वसनामध्ये नेहमीच काम करत असतात, काय सांगाल? सोळशी धरण हे होत आहे एक ही सर्वसामान्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे। परंतु या धरणाचा फायदा ज्याप्रमाणे आता आमचे नेते ज्ञानदेवजी राजेसाहेब या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे 38 गावचा या ठिकाणी आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा फायदा झाला पाहिजे। कारण कोयना धरण झालं त्याला 60 वर्षे झाली, परंतु कोयना धरणाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला लोकांना आजपर्यंत कुठलेही फायदे भेटले नाहीत। ना शेतीला पाणी मिळत नाही, ना पिण्याला पाणी मिळत नाही। पण या सोळशी धरणाचा फायदा आम्हाला होईल, कारण आमचे नेते आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नानं आमचा हा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो। गेली 60 वर्षापूर्वी कोयनेवर धरण झालं, अख्ख्या महाराष्ट्रावर उजेड पाडला, पण स्थानिकांना त्यांचा कोणताच पाण्याचा लाभ झाला नाही। योगायोगाने आत्ता सातारा जिल्ह्याला नवीन कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री मिळत आहेत। आपले सर्वांचे लाडके नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हातात सातारा जिल्ह्याची सूत्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि राजने साहेबांच्या माध्यमातून सोळशीवर प्रस्तावित असलेल्या धरणातून स्थानिक लोकांना, दोन्ही काठ्यावरच्या लोकांना त्याचं पिण्यासाठी किंवा शेतीसाठी पाणी उपलब्ध झालं तर भागाचा विकास होईल आणि नवीन येणाऱ्या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळेल आणि भागाचं नंदनवन होईल अशी वेळेला अपेक्षा व्यक्त करतो। शेवटची प्रतिक्रिया। आज या ठिकाणी आम्ही 38 गावातर्फे प्रत्येक सरपंच नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून राजे साहेबांच्या आणि छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज मंत्री यांच्या आज्ञेचे पालन करून या ठिकाणी आमच्या मागणीसाठी या ठिकाणी हजर राहिलो। आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की जसे आमच्या ह्यांनी कदमांनी सांगितलं की 60 वर्षाचा जगा उजेड पडला, आमच्यावर काही उजेड पडला नाही, तेच पद्धत आमची बदल आहे। आमची आज हाल चाललेले आहेत, आमच्या गोरगरिबांचे हाल निघून जावे
यासाठी आमची एक मुख्य मागणी आमचे कॅबिनेट मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे म्हणजे आमची त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी ती मागणी पूर्ण करणार त्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं ती पूर्ण मागणी पूर्ण होईल ही आम्ही अपेक्षा बाळगतो आणि 38 गावातल्या वाडी वस्तीला पूर्ण पाणी मिळावं, पिण्याला पाणी मिळावं एवढी अपेक्षा करतो. तर ह्या होत्या 38 गावमधील सरपंच असतील त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला काही करून 16 नदीतलं पाणी मिळालंच पाहिजे, ते आमच्या हक्काचं आहे, ते नक्कीच आम्हाला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे महाराज साहेब तसेच राजे साहेबांच्या माध्यमातून या प्रयत्नातून या अपेक्षा पूर्ण होतील. कॅमेरामन संजय मालुसरे, समी संतोष मालुसरे, VM न्यूज, सातारा.